नमस्कार. न्यूज 18 मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमित मोडक. स्क्रीनवर दिसणारा हा विषय बघून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, राग पण आला असेल, परंतु भावनेच्या पलीकडे जाऊन हा विषय आज ॲनालिसिससाठी मी घेतलेला आहे. कारण या विषयाची चर्चा होणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, यामध्ये फायदा तोट्यापेक्षा उद्धव ठाकरेंचं काय मोठं नुकसान झालं? उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी नेता होण्याची संधी गमावली का? उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जो एक मॉडरेट चेहरा तयार झाला होता, सर्वसमावेशक चेहरा, सर्वांना सोबत घेऊन राजकारण करणारा चेहरा, ही ओळख गमावली आहे का? मुस्लिम मतदार, दलित मतदार जो त्यांच्याकडे वळला होता, एक मॉडरेट मिडल क्लास मतदार ज्याला या राजकारणाचा वीट आला होता, तो त्यांच्याकडे वळला होता. ही सर्व वोट बँक उद्धव ठाकरेंच्या हातून निसटली का? 2029साठी उद्धव ठाकरे पुनर्विचार करतील का? राज ठाकरे सोबतच राहणार की मग पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत जाणार? उद्धव ठाकरेंचा फायदा कुठे आहे? आणि राज ठाकरेंना सोबत घेऊन खरंच त्यांचा फायदा झाला की एक मोठी स्पेस जी आहे ती त्यांच्या हातात आली होती, त्यांनी गमावली का? याचाच विचार आपण या व्हिडिओत करणार आहोत. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत राहिले असते तर त्यांचा जास्त फायदा झाला असता का? हेच समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. काल परवा लागलेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालाकडेच आता आपण बघूया. या निकालामध्ये MNS म्हणजेच राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेला एक 6 ते 7 जागा मिळाल्या आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या UBTला 65 जागा मिळाल्या. आणि इथेच आपण बघितलं तर काँग्रेसला जवळपास 24 जागा मिळाल्या. मी महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांबद्दल बोलतच नाही आहे. सध्या आपण या दोघांचाच विचार करूया. जिथे राज ठाकरेंच्या पक्षाला 6 आणि यांना 65, म्हणजे हे दोघे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाचा परफॉर्मन्स हा खूप काही ग्रेट होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा परफॉर्मन्स आपण मॉडरेट म्हणूया, कारण ते शेवटच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे 84 जागा होत्या आणि हा आकडा जर बघितला तर हा त्यांचा आपल्याला लॉस म्हणावा लागेल. परंतु या आकड्यांच्या पलीकडे जाऊन आपण या व्हिडिओचा विचार करतोय. तर मुंबई महानगरपालिकेत जवळपास 25 ते 30 वर्षानंतर शिवसेनेला त्यांची सत्ता गमवावी लागली. ठाकरेंचं मुंबईवरचं वर्चस्व, आपण राजकीय वर्चस्व, सत्तेचं वर्चस्व या निवडणुकीनंतर संपलं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे आता ते वर्चस्व गेलेलं आहे. परंतु या महानगरपालिकेच्या निकालाच्या पलीकडे बघण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि त्यामुळेच म्हणतोय की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेसोबत जाणं हे पुढच्या भविष्यातली जी एक मोठी स्ट्रॅटेजी विधानसभा, लोकसभा किंवा संपूर्ण महाराष्ट्र महानगरपालिकेच्या पलीकडे जाऊन विचार केला तर त्यांनी ती चूक केली का? आपण ज्याला म्हणतो की एक स्ट्रॅटेजिक चूक होती का? लार्जर पॉलिटिक्सकडे बघताना फक्त महापालिकेचा विचार न करता. तर आपण जे आतापर्यंत बोलत आलो आहे त्याचा आपण आकड्यांमधून विचार करण्याचा प्रयत्न करूया. काही आकडेवारी मी खास या व्हिडिओसाठी गोळा केलेली आहे आणि त्याच्यावरच एक नजर टाकूया. आणि आपण सुरुवात करूया 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून. 2014ची विधानसभा निवडणूक आपण जर बघितली, 2014ची विधानसभा, या निवडणुकीमध्ये आपल्याला काय चित्र दिसतं तर शिवसेना आणि खास करून MNS या दोघांचाच आपण विचार करतोय. कारण तेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती. तर शिवसेनेला तेव्हा 19% मतदान पडलं होतं. 19% त्यांचा वोट शेअर होता. तर दुसरीकडे त्याच निवडणुकीत MNS 3.1%. 2014चा आपण वोट शेअर बघतोय की मतामध्ये कोणाला किती मतदान पडलं. आणि 2014ची ही आकडेवारी जर बघितली, शिवसेनेला 19% मतदान पडलेलं आहे. तर दुसरीकडे MNSला फक्त 3.1% मतदान पडल्याचं आपल्याला दिसून येतं. आता 2019चं जे
विधानसभा इलेक्शन झाली महाराष्ट्रातली, त्याच्या आकड्यावर आपण एक नजर टाकूया. 2019 मध्ये आपल्याला काय दिसतं? शिवसेना, तेव्हाही शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती. शिवसेनेला मतदान पडलं होतं 16%. ही आकडेवारी, हा डेटा खास करून गोळा केलेला आहे मी या व्हिडिओसाठी. आणि MNSला होतं 2.25%. म्हणजे 2014 मध्ये जे मतदान झालं त्यापेक्षाही 2019 मध्ये मनसेचा जो विधानसभेतली जी टक्केवारी आहे, वोट शेअर आहे, ते आपल्याला घसरलेलं दिसतं. आता परत आपण 2024 कडे येऊया, कारण 2024ची निवडणूक जी होती ती सर्वात जास्त महत्त्वाची होती. आणि ही 2024ची जी विधानसभा झाली तेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती. 2 शिवसेना झालेल्या होत्या. आणि तेव्हा काय परिस्थिती आहे ती बघूया. त्या इलेक्शनमध्ये युबीटीला साधारणतः 10 ते 11% मतदान झालं आणि मनसेला 1% कमी मतदान झालं. आणि ही युबीटीची जी टक्केवारी आहे ही आपण जी बघतोय 10 ते 11% मतदान, हे त्यांच्या शिवसेनेमध्ये फूट पडली होती त्याच्यानंतर झालं. कारण त्याच वेळेस शिंदेच्या शिवसेनेला साधारणतः 12 ते 13% मतदान झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे MNS 2014 मध्ये 3% होती, 2019 मध्ये 2.25% आली आणि 2024 मध्ये MNS फक्त 1% उरली होती. म्हणजे आपण जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परफॉर्मन्स विधानसभा वाईज बघत गेला तर 2014, 19 आणि 24 तो आपल्याला खाली येताना दिसतोय. आता जर आपण लोकसभा वाईज या सगळ्यांचा आपण विचार केला की लोकसभेमध्ये काय परिस्थिती होती ती देखील आपण बघूया. लोकसभेचा विचार करतोय 2014 पासून आपण सुरुवात करूया. 2014 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेमध्ये 1.5% आसपास मतदान झालं होतं. 2019ची जर निवडणूक आपण बघितली, तुम्हा सर्वांना आठवत असेल की राज ठाकरेंच्या भाषणाने गाजलेली ही निवडणूक आहे. परंतु तेव्हा MNSनी निवडणूक लढवली नव्हती. नॉट कॉन्टेस्टेड, एकही जागा त्यांनी लढवली नाही. त्यानंतर 2024ची निवडणूक आली आणि 2024चं लोकसभा तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरे यांचा भाजपला सपोर्ट होता. शिवाजी पार्कवरची सभा तुम्हाला आठवत असेल, जिथे मोदींसोबत ते त्या मंचावर आपल्याला दिसले. म्हणजे 2014ला जे 1.5% आसपास त्यांना मतदान पडलं. 2019ची लोकसभा ते लढले नाही आणि 2024ची लोकसभा देखील एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इनविजिबल होते, त्यांनी लढले नाही. पण दुसरीकडे त्यांचा सपोर्ट होता भाजपला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. आता आपण विचार करूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, कारण BMCच्या पार्श्वभूमीवर हे ते दोघे एकत्र आले होते, BMCच्या बॅकग्राऊंडवर एकत्र आले होते. आणि याच मुंबईमध्ये MNSचा MNSचा मुंबईमध्ये जे आपण म्हणूया की वोट शेअर कसा आहे, त्यांची मतदानातली त्यांचा शेअर कसा आहे, त्यांना किती टक्के मतं आतापर्यंत पडत आलेली आहे, हे आपण एकदा बघूया. 2009 हा राज ठाकरे यांचा पीक होता. आपल्याला माहीत आहे की नुकतंच त्यांनी ते शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि त्याच्यानंतर आपण जे म्हणूया की पहिली अशी निवडणूक होती आणि हा पीक होता राज ठाकरेंचा. आणि त्यावेळेस त्यांना मुंबईमध्ये 12 ते 13% मतदान झालं होतं. 2009 जेव्हा राज ठाकरेंचा पीक होता. 2014 मध्ये MNSला पडलेली मतं बघूया. जवळपास 6 ते 7% मतदान 2014 मध्ये झालं. 2019 बघूया.
2019मध्ये साधारणतः 4 ते 5% मतदान झालंय आणि 2024मध्ये 1 ते 2% मतदान झालंय. जर आपण ही मतदाराची टक्केवारी बघितली की पीक 2009मध्ये जेव्हा पीक होता तेव्हा त्यांना 12 ते 13% मतदान झालंय आणि 2024मध्ये येता येता ते 1 ते 2%चा शेअर त्यांच्याकडे राहिलाय. आणि हे आपण मुंबईबद्दल बोलतोय. मुंबईमध्ये या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो मतांमधला त्यांचा शेअर होता, त्यांना पडणारं मतदान होतं, ते खाली 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 येत गेलं आणि ते 2024मध्ये 1.2 वर आलं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे सोबत जाऊन चूक केली का, असं का म्हणतोय किंवा याचं लार्जर ॲनालिसिस काय आहे? तर पहिला प्रश्न असा आहे किंवा या ॲनालिसिसला सुरुवात करताना 2022 हे एक महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक डिसाइडिंग वर्ष म्हणू शकतो की जेव्हा शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना उभी केली होती त्यामध्ये फूट पडली. उद्धव ठाकरे यांच्या हातून त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं आणि त्यांच्यासोबतचे खूप मोठ्या प्रमाणात कॅडर देखील गेलं. मग या 2022 नंतर काय बदललं? तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सिंपती, हे शब्द आपण खूप वेळा ऐकला, परंतु एक सिंपती होती. ती सिंपती का होती? फक्त पक्ष गेला म्हणून नाही, तर भाजप विरुद्ध उभा राहणारा एक नेता, आणि हा नेता एकाकी आहे, यातून हा नेता एकाकी आहे, याचा पक्षामध्ये फूट पडली, यांच्याकडून चिन्ह काढून घेण्यात आलं, असे वेगवेगळ्या नॅरेटिव्हमधून एक सिंपती उद्धव ठाकरेंसोबत होती. नंबर 2, जेव्हा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले तेव्हा काँग्रेसकडे महाराष्ट्रव्यापी असा एकही चेहरा नव्हता की जो काँग्रेसचा नेता म्हणून उभा राहील, किंवा त्यांच्याकडे नेते खूप आहे परंतु जनमानसात ओळख असलेला, पकड असलेला एकही नेता नव्हता. दुसरीकडे शरद पवार आहेत, परंतु शरद पवार दिल्लीचे नेते आणि त्यांचं वय बघता एक प्रकारे अपोजिशनमध्ये एक व्हॅक्यूम तयार झाला होता आणि ही व्हॅक्यूम भरण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्याकडे आयती चालून आली. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तुम्ही बघितल्या तर सर्वांचं लक्ष असायचं की उद्धव ठाकरे काय बोलतात, ते भाजपवर, नरेंद्र मोदींवर, अमित शहांवर काय टीका करतात. दुसरीकडे त्यांच्यासारखा भाषण करणारा दुसरा कुठला नेताही महाविकास आघाडीच्या स्टेजवर नव्हता. म्हणजे इथपर्यंत आलं की अजित पवार नाराज या बातम्या देखील यायला लागल्या होत्या. कारण नागपूरमधली सभा आठवा किंवा मुंबईतली सभा आठवा, स्टार त्या मंचावर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे होते. आपसूक उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राचा अपोजिशन लीडर, आणि थोडक्यात अगदी सोपं समजावून सांगायचं तर पश्चिम बंगालमध्ये ज्या ममता बॅनर्जी आहेत, तमिळनाडूमध्ये जे स्टॅलिन आहेत, ती जागा आता उद्धव ठाकरे घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधल्या परफॉर्मन्समधून त्यांनी हळूहळू ती स्पेस घ्यायला सुरुवात केली होती. यामध्ये सर्वात जमेची बाजू काय होती तर मुस्लिम वोटर, मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेकडे वळला होता. आणि तो का वळला? कारण एक या मुस्लिम मतदाराचा काँग्रेसवरचा विश्वास कमी झाला होता. उद्धव ठाकरे हे त्यांना NCP पेक्षा जास्त असर्टिव्ह वाटत होते. नंबर 2, भाजपच्या विरुद्ध कोण उभं राहू शकतं, भाजपला टक्कर देणारा कोण, त्याला साधारणतः मुस्लिम मतदान जातं, हा आतापर्यंतचा पॅटर्न आपण बघत आलो आहे. आणि ती भूमिका ते उद्धव ठाकरेंमध्ये बघत होते. त्यामुळेच विधानसभा असो की लोकसभा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिमांनी मतदान केलं. एक मॉडरेट चेहरा, एक असा चेहरा की जो त्या पद्धतीनं आक्रमक नाही, स्ट्रीट फायटर नाही आहे, परंतु एक मॉडरेट चेहरा, एक असा चेहरा जो भाजपच्या विरोधात उभा राहतो, एक असा चेहरा जो सगळ्यांना घेऊन जाऊ शकतो, आणि एक असा चेहरा जो अल्टरनेटिव्ह ठरू शकतो काँग्रेस आणि NCPला. आणि म्हणूनच हळूहळू त्यांच्याकडे मुस्लिम मतदार जात होते. नंबर 2, मॉडरेट मराठी मतदार त्यांच्याकडे जात होता, ज्याला आपण मिडल क्लास म्हणतो. आणि
एक प्रकारे अपोजिशनची स्पेस उद्धव ठाकरे घेत होते आणि ती आणखी ताकदीनं घेता आली असती जर ते राज ठाकरेसोबत गेले नसते. राज ठाकरे शिवसेनेसोबत आल्यामुळे फारसा फरक पडला का? तर नाही. कारण राज ठाकरेंचा तोच मतदार आहे जो उद्धव ठाकरेंचा आहे, मराठी माणूस. दोघांनी मिळून एकाच वोट बँकेला, एकाच पद्धतीच्या मतदारांना टार्गेट केलं. परंतु दुसरीकडे जो मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला नॉन मराठी मतदार आहे, मग ते उत्तर भारतीय असू द्या, जैन असू द्या, व्यापारी वर्ग असू द्या, तो वर्ग उद्धव ठाकरेंना 2024मध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या वर्गानं त्यांना मतदान केलं. हा वर्ग उद्धव ठाकरे यांच्याकडे आकर्षित झाला होता. यामध्ये 2-3 प्रकारच्या, एक अँटी BJP मतदार, नंबर 2 की ज्या मतदाराला एक प्रकारे मारझोड किंवा हिंसात्मक राजकारण पटत नाही, आणि तिसरा हा मतदार ज्या मतदाराला समाजामध्ये फूट पाडणारं किंवा 2 धर्मांमध्ये वितुष्ट निर्माण करणारं राजकारण पटत नाही. हा सगळा वर्ग काँग्रेसकडून हळूहळू उद्धव ठाकरेंकडे जात होता. उद्धव ठाकरेंमध्ये त्यांना ती आश्वासकता वाटत होती की हा नेता अल्टरनेटिव्ह ठरू शकतो काँग्रेस किंवा NCPला. त्यांच्यावर त्या प्रकारचा विश्वास या मतदारांचा बसत चालला होता. परंतु राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे आपण थोड्याच वेळापूर्वी एक अरिथमॅटिक राजकारणातलं गणित बघितलं. परंतु राज ठाकरे सोबत आल्यानंतर काय झालं, एक प्रकारे बघितलं तर ही मीडियासाठी जास्त एन्थुसियाझम करणारी गोष्ट होती. हेडलाईन करणाऱ्या गोष्टी खूप घडल्या, परंतु ग्रासरूटवर ते घडलं नाही. राज ठाकरे सोबत आल्यामुळे काय झालं, एकाच मतदाराला दोघांनीही टार्गेट केलं. परंतु जो उत्तर भारतीय, जो जैन किंवा इतर समाज, नॉन मराठी, ज्यांना BJPला मतदान नाही करायचं, तो मतदार उद्धव ठाकरेंसोबत आतापर्यंत जोडला गेला होता. परंतु राज ठाकरेंच्या हार्डलाईन भूमिकेमुळे हा मतदार उद्धव ठाकरेंसोबत राहण्याची शक्यता कमी आहे. आणि या BMC इलेक्शनला आपण तो बघितलं की मोठ्या प्रमाणात तो मतदार शेवटी BJPकडेच गेला. कारण राज ठाकरे सोबत आल्यामुळे जो अल्टरनेटिव्ह ते उद्धव ठाकरेंमध्ये बघत होते की एक मॉडरेट चेहरा, तो अल्टरनेटिव्ह त्यांचा कमी झाला आणि त्यांना परत वळावं लागलं ते भाजपकडे आणि शिवसेनेकडे. म्हणजे एक प्रकारे राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांनी मराठी वोटर जो त्यांच्यासोबत होताच, परंतु एक मॉडरेट, एक आपण म्हणतो की सेक्युलर आणि नॉन मराठी, हे तिन्ही जे उद्धव ठाकरेंकडे नेता म्हणून बघत होते, त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे कन्फ्युजन क्रिएट झालं. दुसऱ्या प्रकारे हेच कन्फ्युजन आता मुस्लिम मतदारांमध्ये देखील तयार झालं आहे. महापालिका निवडणुकीपुरती मी विचार करत नाही आहे, कारण मुस्लिम मतदार एक आश्वासक चेहरा म्हणून उद्धव ठाकरेकडे गेले होते. परंतु राज ठाकरेंची आत्तापर्यंतची भूमिका तुम्ही बघा. बोंगांविरुद्धचं त्यांनी केलेलं कॅम्पेन, 2024मध्ये हिंदुत्वाची त्यांनी घेतलेली भूमिका, त्या अगोदर उत्तर भारतीयांविरुद्ध त्यांची असलेली भूमिका, मग रस्त्यांवर मनसैनिकांकडून झालेली मारझोड, यात काही असं नवीन नाही. कारण प्रत्येक वेळेस राज ठाकरे यांची भूमिका ही हार्ड कोर राहिलेली आहे. आणि दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेनं कितीही टीका केली तरी उद्धव ठाकरेंनी आपला मॉडरेट चेहरा 2024-25पर्यंत कायम ठेवला आणि त्यामुळेच मुस्लिम मतदार त्यांच्याकडे वळला. परंतु आत्ताच झालेली महापालिका निवडणूक बघाल, ज्या पद्धतीने MIMला यामध्ये यश मिळालं, ज्या पद्धतीने काँग्रेसला 24 जागा मिळाल्या, म्हणजे कुठे ना कुठे हा जो मतदार होता, जो एक मॉडरेट चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघत होता, भाजपच्या विरोधी चेहरा म्हणून बघत होता, त्यांना तो हार्डलाईन चेहरा वाटत नव्हता. आणि त्यामुळेच ही वोट बँक, खास करून मुस्लिम, दलित, जी उद्धव ठाकरेंकडे जात होती, ती या BMC इलेक्शनमध्ये त्यांच्यापासून दूर गेली आणि त्यांनी ती कॉन्सॉलिडेट झाली नाही. मराठी वोटर त्यांना वाटतं की कॉन्सॉलिडेट झाला, त्याच्यामुळे फारसा फायदा झाला नाही. 65 जागांवर उद्धव ठाकरे थांबले. परंतु आपण जी चर्चा करतोय ती एक लार्जर राजकारणाची करतोय. इथून पुढे फक्त महापालिका नाही तर महाराष्ट्राचं अपोजिशन स्पेस घेण्याची एक संधी उद्धव ठाकरेंकडे होती, आजही आहे. काँग्रेसकडे मोठा नेता नाही आहे,
एन सी पीकडे देखील तीच व्हॅक्यूम आहे. अजितदादा आज महायुतीसोबत आहे आणि एकही असा महाराष्ट्रव्यापी नेता नाही आहे जो मॉडरेट फेस ज्याच्याकडे आहे, जो लोकांना आश्वासक वाटतो की सगळ्यांना घेऊन राजकारण करेल. ही जी एक स्पेस होती ती स्पेस उद्धव ठाकरे यांना मिळाली होती. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे फक्त त्यांनी मराठी वोटर जोडला, पण यातलाही तो मराठी मिडल क्लास जो ज्याला तोडफोडीचं राजकारण पटत नाही, रस्त्यावर मारझोडीचं राजकारण पटत नाही, तो मराठी मतदार त्यांच्यापासून दूर गेला का? मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दूर गेला का? दलित मतदार त्यांच्यापासून दूर गेला का? जो त्यांनी जोडत आणला होता. आणि या युतीमध्ये त्यांच्या फायद्यापेक्षा काँग्रेस, ज्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, त्यांनी 24 जागा कुठे ना कुठे कमावल्या, MIMच्या जागा वाढल्या, समाजवादी पार्टीच्या जागा वाढल्या. परंतु याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे, एखादी निवडणूक जिंकणं हारणं हे चालत राहतं. आणखी 10 निवडणुका होतील, परंतु येणाऱ्या 2029मध्ये UBTचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा काय प्लॅन असेल? पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे राज ठाकरेपासून दूर जाऊन पुन्हा महाविकास आघाडीत जाण्याचा पर्याय ते निवडतील का? महाविकास आघाडी आता त्यांना सोबत घेईल का? परंतु एकच प्रमुख प्रश्न आहे की उद्धव ठाकरे यांनी अपोजिशन लीडर होण्याची मोठी संधी गमावली आहे का? उद्धव ठाकरे यांनी प्रमुख विरोधी नेता होण्याची संधी गमावली आहे का? महाराष्ट्रात जी अपोजिशनची व्हॅक्यूम निर्माण झाली होती, एक पोकळी निर्माण झाली होती, एक स्पेस तयार झाली होती, ती स्पेस घेण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जाऊन गमावली का? तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.